रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ, पांडुरंग परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. सर्वजण सुखी असावेत, सर्वांना धनसंपत्ती लाभो, आरोग्य संपत्ती लाभो, ज्ञान संपत्ती लाभो आणि सर्व सुखात आनंदात राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण बघा, आपल्याला निरोगी राहण्यासाठी आपले लोक काय करतात, युट्यूब वरती आलतू फालतू व्हिडिओ बघत बसतात, रील बघत बसतात, परंतु जीवन उपयोगी काही व्हिडिओ असतात ते त्यांना फेल वाटतात, ते बघत नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला रोग येतो, ज्या वेळेस तुम्हाला आजार येतो, त्यावेळेस ते व्हिडिओ शोधतात, माणसं शोधतात आणि शोधत असताना त्यांना चुकीची माणसं, चुकीची औषधं भेटतात आणि ते तिथं फसले जातात, आयुष्यभर फसत राहतात, रडत असतात. तर त्याच्या अगोदर आपण नीट राहिलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपण कुठलंही व्यसन करू नये. निरोगी जीवन जगण्यासाठी निरोगी राहा. बघा, आज मी तुम्हाला आपला वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुम्हाला एक कमजोरीवरचं औषध सांगत आहे की ज्या पुरुषाला नपुसंकत्व आलेला आहे, अशक्तपणा आलेला आहे, कमजोरी आलेला आहे, अशक्तपणा आहे, त्याच्या हाडांमधलं सर्व कॅल्शियम संपलेलं आहे, त्याच्या शरीरातलं सर्व कॅल्शियम संपलेलं आहे आणि तो सतत खाली मान घालून फिरतो, तर धष्टपुष्ट आणि त्याचं तारुण्य परत येण्यासाठी, तो पुन्हा 16 वर्षाच्या मनुष्याप्रमाणे वागण्यासाठी तुम्हाला मी एक कमजोरीवरचं औषध सांगतोय, एक घरगुती उपाय सांगतोय. हा उपाय तुम्ही करायचा आहे. बघा, त्याच्यासाठी माणूस हा व्यसनमुक्त असावा. तुम्ही कुठलंही व्यसन करू नये, तंदुरुस्त राहावं आणि स्वच्छ आणि पवित्र राहावं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. कारण राम नाम से रोग नाही, महारोग मिट जाते है. परंतु भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण करत नाही, नामचिंतन करत नाही, त्याच्या पुढं आपल्याला अनेक रोग घेतात. बघा, जो नामस्मरण नामचिंतन करतो त्याला कुठलाही रोग येत नाही, कुठलाही आधार येत नाही. जो कुठल्या तरी संप्रदायाच्या आधारा नाही, जो कुठल्या तरी पंथाच्या आधारा नाही, जो कुठल्या तरी गुरुच्या मुखातून दिलेल्या मंत्राचा उच्चारण करतोय, त्या माणसावर वाईट दिवस येत नाही. ती जी निगुरी माणसं असतात, जे कशावर विश्वास ठेवत नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा नसते, असे लोक सतत पेचात पडत असतात. काही लोकांचे कर्म चुकलेले असतात, कर्म वाईट करतात, वाईट कर्म केल्यानंतर वाईट कर्माची फळं वाईट मिळतात, ती फळं तुला खावाच लागतात. मग कर्म करत असताना चुकीचे कर्म करू नका. जीवन जगत असताना बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये उगाच आपला ऐसा भटकत फिरू नको, एकनिष्ठ एक चित्ताना राहायला पाहिजे तो, आणि कर्म माणसाला चांगले करावेत. हाच माझा सांगण्याचा हेतू आहे मित्रांनो. तर बघा, ज्या पुरुषामध्ये नपुसंकत्व आलेले, कमजोरी आलेले, अशक्तपणा आलेले, थकवा आलेले आहे, तो कुठलं कार्य करू शकत नाही, किंवा एखाद्या पुरुषाला नपुसंकत्व आले, कमजोरी आल्यामुळे त्याला पुत्र प्राप्ती होत नाही, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगतोय, एक घरगुती उपाय सांगतोय. हा उपाय खूप प्रभावशाली आहे. मी अनेक लोकांवर आजमावलेला उपाय आहे, अनेक लोकांसाठी केलेला उपाय आहे. तर तो बघा, तो उपाय म्हणजे असा आहे. बघा, त्यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो लसूण घ्यायचं आहे. सोललेलं लसूण बघा, तुम्हाला मी इथं लसूण दाखवत आहे. गावरान गावठी लाल लसूण तुम्हाला घ्यायचा आहे. आणि हा लसूण घ्यायचा आहे किती, तुम्हाला अर्धा किलो 500 ग्रॅम लसूण घ्यायचा आहे आणि पाव किलो तूप घ्यायचं आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका आणि मग हा उपाय करा. काय करायचं आहे, लसूण घ्यायचा आहे 500 ग्रॅम, पाव किलो तूप, 250 ग्रॅम साखर, हे सगळं घ्यायचंय. 3 वस्तू घ्यायच्या आहेत. लसूण, तूप हे गावरान असलं पाहिजे, गावरान गाईचं गावठीच तूप असावं, गावरान गाईचंच तूप असावं. लसूण हा गावठीच असावा. साखर ही पिठी साखर घ्यायची आहे. मग या लसणाच्या पाकळ्या आपल्याला चांगल्या वाटून घ्यायच्या आहेत. तुम्ही मिक्सर मध्ये वाटा, खलबद्यात कुटा, पाट्यावर वाटा. इतक्या वाटायच्या आहेत का त्या पिष्टमय करायच्या. ती वाटून 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 खूप बारीक करायच्यात. पिष्टमय हे लसूण आहे का काय हे कळलं नाही पाहिजे. असं वाटून एकदम बारीक चिकन पिष्टमय करायचे. अर्धा किलो लसूण पाकळ्या वाटून पिष्टमय करायची. ती पाव किलो तूप घ्यायचं आहे. अगोदर कढईमध्ये तूप टाकायचं आहे. कढईमध्ये तूप टाकल्याच्या नंतर तुम्ही पिष्टमय बारीक वाटलेलं लसूण त्या तुपामध्ये टाकायचं आहे. तुपामध्ये टाकल्याच्या नंतर थोडंसं आटून द्यायचं आहे. वरतून साखर टाकायचे, पिठी साखर 250 ग्रॅम, 250 ग्रॅम साखर टाकायचे. आटून घ्यायचे. तुम्हाला किती करायचे ते सांगत आहे मी. हा उपाय एक 40 दिवसाचा उपाय सांगत आहे. तुम्हाला अनेक करायचे असेल तर करू शकता. हा उपाय तुम्हाला 1 महिना करायचा आहे. बघा, 1 महिना करायचा आहे. तर काय करायचंय, मी पुन्हा पुन्हा का सांगतो, तर तुमच्या लक्षात राहण्यासाठी. काही लोकांच्या लक्षात राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो. 500 ग्रॅम लसूण पाकळ्या वाटून पिष्टमय करायच्या आहे. ती त्यानंतर तूप घ्यायचं आहे पाव किलो तुपामध्ये ते पिष्टमय लसूण टाकायचं आहे. त्याच्यानंतर साखर टाकायची. आटून घट्ट करायचं आहे. उतरून ठेवायचं मंद आचेवर. तुम्ही गॅसवर किंवा चुलीवर
गरम करू शकता, पण जास्त जाळ नकोय, मंद आचेवर शेकवायचा आहे, गरम करून घ्यायचंय. गरम म्हणजे चांगला आटवायचा आहे. आटवल्यानंतर खाली उतरायचे. 10 ग्रॅमचे लाडू बांधायचे आहेत. त्या आटवलेल्या पाकाचे 10 ग्रॅमचे लाडू बांधायचे आहेत. काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहेत. रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला एक एक लाडू खायचा आहे. 1 महिना हा उपाय केल्यानंतर तुमची अशक्तपणा, कमजोरी, थकवा, नपुसंकत्व जाऊन तुम्ही बलवान, वीर्यवान होणार आणि तुमच्यामध्ये शक्ती, पॉवर, एनर्जी सगळ्या गोष्टी पूर्णपणे येणार. हा उपाय तुम्ही करून बघा. हा उपाय मी अनेक जणांना दिला आणि त्यांनी केला आणि तो सक्सेस झालेला आहे. असा हा जबरदस्त असा हा उपाय आहे. ज्याला संतान प्राप्ती नाही त्यांनी सुद्धा हा उपाय करू शकता. तर बघा, ते लाडू करायचे आहे. ते लाडू 10-10 ग्रॅमचे लाडू बांधून काचेच्या बरणीत ठेवा. 1 लाडू सकाळ, 1 लाडू संध्याकाळ असा हा उपाय तुम्ही 1 महिना करायचा आहे. 1 महिन्यानंतर 1 महिना ब्रह्मचर्य पाळून हा औषधी उपाय करा आणि 1 महिन्याच्या पुढे तुम्हाला काय करायचं ते करा. बघा, इतका पॉवरफुल रिझल्ट राहील. तुम्ही वर्षभर तुम्हाला कमजोरी, थकवा, अशक्तपणा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. एकदम साधा सोपा उपाय. गावरान लसूण पावशेर घ्या, अर्धा किलो 500 ग्रॅम घेऊन त्याचा पिष्टमय पीठ करायचं आहे. ते तुपामध्ये आटवून, पट्टी साखर टाकून, थोडस गरम करून आटवून आणि त्याचे 10-10 ग्रॅमचे लाडू बनवून ते तुम्हाला सकाळ संध्याकाळ 1च महिना खायचा आहे. वर्षातून एकदाच हा उपाय 1 महिना करायचा आहे. आणि बघा, तुमची कमजोरी, अशक्त, थकवा सगळं निघून जाणार आहे. तुमचं नपुसंकत्व निघून जाणार आहे. आणि सेक्स पॉवर साठी सुद्धा हा एकदम जबरदस्त असा फॉर्म्युला आहे. हा उपाय मी तुम्हाला सांगितलंय. हा उपाय करून आपण सुखी आणि आनंदी व्हा. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.